आजपासून शेतकऱ्यांचा संप सुरू झालाय आणि याचा परिणाम आता भाजीपाला मार्केटवर होणार असून आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 440 गाड्यांची आवक झाली असून आज बाजार समितीवर त्याचा कोणताही परिणाम दिसून आलेला नाहीये। आणि याच बाबतीत आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। आपण बघतोय राज्यभरात आज शेतकऱ्यांनी हे संपाचं हत्यार उपसले आणि या पार्श्वभूमीवर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी दुधाची नासाडी केली जाते, आंबे रस्त्यांवर फेकून दिले जात आहेत आणि आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी सरकारकडे आग्रह धरला जातोय। तर अनेक वेगवेगळ्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांचा हा संप आहे आणि याच संदर्भात स्वाती नाईक यांनी घेतलेला वाशी मार्केटमधला हा आढावा बघूया। महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आजपासून संप सुरू झाला आहे आणि याचा परिणाम भाजीपाल्यावरती नक्कीच पडणार आहे। आज आपण आहोत आता नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये, जेथे महाराष्ट्रातूनच नाही तर परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असतो। यामध्ये 50% हा भाजीपाला महाराष्ट्राच्या विविध भागातून येत असतो। नाशिकवरून सर्वात जास्त माल जो असतो भाजीपाल्याचा तो मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असतो आणि इथून हा जो माल आहे तो मुंबईला पाठवण्यात येतो असतो। जवळपास रोज 500 ते 550 गाड्यांची आवक जेव्हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होते तेव्हाच मुंबईला भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो। आज जो चित्र आपल्याला दिसत आहे ते शेतकऱ्यांचा जो संप आहे त्याचा परिणाम आज या मार्केटवरती काही दिसून आलेला नाहीये। काल जो माल शेतकऱ्यांनी काढला होता तो आज या मार्केटमध्ये आलेला आहे। जवळपास 40% हा माल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेला आहे, तर 60% माल हा परराज्यातून आलेला आहे। व्यापाऱ्यांचं काय मत आहे, ते शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत की नाही देत आहेत? बघा, शेतकऱ्यांच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे। आम्ही शेतमालाचे व्यापारी आहोत। शेतकरी आम्हाला देवा समान आहे, तो आमचा पोशिंदा आहे। आमचाच नव्हे तो लाखो जनता, कोटी जनतेचा तो पोशिंदा आहे आणि हा बळीराजाला रस्त्यावर उतरायची वेळ येते, हेच मुळात दुर्दैवाची गोष्ट आहे। तर आमचा संपूर्ण व्यापाऱ्यांचा हा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। तो न्याय कसा आणि काय द्यायचा हे शासनाच्या अखेरीतला प्रश्न आहे। बळीराजाने अन्न पिकवलं नाही आणि ते मार्केटमध्ये पाठवलं नाही तर नक्कीच आपण सुद्धा आपल्याला अन्न मिळू शकणार नाही, ही खरी भूमिका आहे। आज जरी माल आलेला असेल पण उद्याला जर शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातला माल पाठवला नाही तर नक्कीच मुंबईलाही भाजी टंचाईची समस्या जाणू शकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।